नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या हिंदी मीडियममधील हिंदी विभागातील प्रश्न। चला मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला आहे, निम्न में से साध्वी शब्द का पुल्लिंग शब्द क्या है? पर्याय मुनी, ऋषि, साधु, तपस्वी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साधु। प्रश्न क्रमांक 2, निम्न में से किस वाक्य में संबंध कार्य विभक्ति का प्रयोग नहीं हुआ है? पर्याय वह अभय का खिलौना है, यह पुस्तक उसकी है, गंगा हिमालय से निकलती है, अब पीपल के पेड़ लगाओ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंगा हिमालय से निकलती है। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, निम्न में से प्रत्येक शब्द का संधि भेद कौन सा है? पर्याय व्यंजन संधि, स्वर संधि, विसर्ग संधि, इसमें से कोई नहीं। तर प्रत्येक या शब्दामध्ये स्वर संधि आलेला आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वर संधि। प्रश्न क्रमांक 4, निम्न वाक्यों में से कौन सा वाक्य अर्थ के अनुसार आज्ञार्थक वाक्य नहीं है? दिलेल्या पर्यायामधून आज्ञार्थक वाक्य कोणतं नाही आहे ते आपल्याला बघायचं आहे। बच्चों खेलने लगो और तीनों उन कोने बैठ जाओ और राजा अपनी दोनों टांगे खो बैठा था, प्रतिदिन 4 पंक्तियों का सुलेखन करो। पुढील पर्यायामध्ये बच्चे खेलने लगो याच्यामध्ये खेलने लगो हा आज्ञार्थी वाक्य आहे, हे वाक्य बरोबर आहे। तीनों उस कोने बैठ जाओ यामध्ये देखील आज्ञा दिलेली आहे म्हणून हे आज्ञार्थक वाक्य आहे। त्यानंतर राजा अपनी दोनों टांगे खो बैठा है आणि हे पर्याय क्रमांक 3 यामध्ये आज्ञार्थक वाक्य नाही आहे। त्यानंतर चौथा पर्याय आहे, प्रतिदिन 4 पंक्तियों का सुलेखन करो। तर या वाक्यामध्ये देखील आज्ञार्थ वाक्य आहे। तर याचं आज्ञार्थ वाक्याचं पर्याय नसणारा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 3 राजा अपनी दोनों टांगे खो बैठा था। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, निम्न वाक्यों में से कौन सा वाक्य सामान्य वर्तमान काल का वाक्य है? पुढील पर्यायामधून सामान्य वर्तमान कालचं वाक्य ओळखायचं आहे। पर्याय दिले आहे, मिनल बहादुर लड़की नहीं थी, वह घड़ी देख कर इंस्पेक्टर चौक पड़ा, हम फिर कभी भी ऐसे नहीं करेंगे, माँ रोटी बनाती है। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माँ रोटी बनाती है। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, निम्न में से कौन सा शब्द अशुद्ध है? पर्याय प्रसिद्ध, इकलौती, अभ्युदय, अस्तित्व। तर इसका योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभ्युदय हा वाक्य अशुद्ध आहे, हे शब्द अशुद्ध आहे। प्रश्न क्रमांक 7, जिस छंद में चारों चरण की मात्राएं सम संख्या होती है वह छंद क्या कहलाता है? पर्याय अध सममात्रिक छंद, सममात्रिक छंद, पूर्ण सममात्रिक छंद, विषम सममात्रिक छंद। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सममात्रिक छंद। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8, राहुल बड़ी मुश्किल से पहाड़ पर चढ़ पाया, इस वाक्य में प्रयुक्त सहायक क्रिया रूप कौन सा है? तर वाक्य आहे, राहुल बड़ी मुश्किल से पहाड़ पर चढ़ पाया। तर यात हे सहाय्यक क्रियापदाचं वाक्य दिलेलं आहे। तर पर्याय बघूया, चढ बड़ी मुश्किल से पहाड़ पर पाया। तर याचं प्रयुक्त सहाय्यक क्रियापद आहे पाया। यानंतरचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।